नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने आश्रम विषबाधा मामले पर प्रतिक्रिया दी। बावनकुळे ने इस मामले पर धारनी पुलिस थाने में केस दर्ज होने और खाद्य एवं औषधि विभाग द्वारा संज्ञान लेने की जानकारी दी। उन्होंने दोषियों पर सख्त कार्रवाई का भरोसा दिलाते हुए कहा कि सभी छात्र सुरक्षित है। वही पेपर लीक पर कड़ी कार्रवाई और जात वैधता के लंबित मामलों को जल्द सुलझाने की बात भी कही। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। 69 मुलांना ॲडमिट केलं होतं आणि त्यामध्ये त्रुटी आढळल्या आहे। शिळं अन्न वगैरे वीजबाधा, त्यामध्ये धारणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। अन्न औषध प्रशासन विभागाने दखल घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही कडक कारवाई करतोय। तिथला जो सेंट्रल किचन सेंटरचा मालक आहे विजय बोथरे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे। तिथल्या आदिवासी सर्व पालक आहेत, त्यांची मागणी आहे की डिसेंट्रलाइज किचन करा। एक सेंट्रलाइज किचनमध्ये जर काही वीजबाधा झाली तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो किंवा त्यांना वीजबाधा झाली तर त्याचे परिणाम होऊ शकतात। त्यामुळे डिसेंट्रलाइज किचनची व्यवस्था करा अशी मागणी आहे। आमचे आदिवासी मंत्री विभागाचे मंत्री श्री अशोक उईके तिकडे जाऊन आले आहेत। मी सुद्धा रात्रभर जागून त्यांची पूर्ण दखल घेतलेली आहे। त्यांचा पूर्ण औषधोपचार केला आणि त्यांना कुठलाही मुलगा या ठिकाणी यातनं मृत्युमुखी पडणार नाही किंवा दगावणार नाही याची काळजी घेतली आणि आता सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत। ज्या पद्धतीने आम्ही कायदे कडक करतोय, ज्या पद्धतीने काल प्रधानमंत्री मोदीजींनी टास्क फोर्स निर्माण केले आहेत, आज देशामध्ये कडक कायदा येतोय। शेवटी हे जे समाजविरोधी एलिमेंट्स आहे, पेपर फोडणारे, याचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करण्याकरता अधिक कडक कायदे देश आणि राज्य करताय। आता वर्षानुवर्षापासून या पद्धती ज्या सुरू आहेत त्या पद्धती आळा घालणे हाच मार्ग आहे। त्यामुळे आम्ही आमचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार अत्यंत याला सिरियस घेतलं। आपण बघितलं असाल की 3 दिवसापासून 4 दिवसापासून आणि मागच्या अनेक काळापासून प्रधानमंत्री स्वतः या ठिकाणी लक्ष घालून आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी स्वतः हा विषय आता आपल्या हातात घेतलेला आहे। मला असं वाटतं की यानंतरचा काळ हा या पेपर फुटी करणाऱ्या लोकांकरता त्यांचा या ठिकाणी आयुष्यच बर्बाद होईल। या लोकांचं ज्यांनी हा प्रयत्न केला, असे कडक कायदे ते कोणाची हिंमतच झाली नाही पाहिजे। अशा पेपर फुटी करणाऱ्याची हिंमतच होऊ नये अशी काळजी केंद्र सरकार, राज्य सरकार घेत आहे। नाही, ओबीसी मंत्रालयाने एक GR काढला की त्यामध्ये अधिक सुलभता यावी, वर्षानुवर्ष काही पेंडन्सी त्या निकाली काढाव्या। त्यामुळे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय घेतलेला आहे की ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील सुद्धा कार्यपद्धती सुलभ व्हावी याकरता एक समितीच्या शिफारशी आम्ही मागतोय। हलबा समाजामध्ये त्यांच्या ज्या डिमांड्स आहे, त्यांचं डिमांड्सबद्दल आम्ही एजीचं मत घेतलेलं आहे आणि एजीचं मत घेऊन पुढे आम्ही जाणार आहे। पहिल्यांदाच महानगरपालिकेने स्वतःचा बुलडोझर विकत घेतलाय, पुन्हा चालणारा बुलडोझर नेमका कशा नाही, आमच्या डीपीसीतनं पैसा दिला आहे। जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री म्हणून तो पैसा मंजूर केला। देवेंद्रजी, नितीनजीची सूचना होती की हा निधी द्या, तर असे मशीन घेतले। हा मशीन केवळ जे अनधिकृत अतिक्रमण आहेत, अतिक्रमणाकरता नागपूरमध्ये टास्क फोर्स आम्ही निर्माण केला, ज्यामध्ये विपिन इटनकर जे आयुक्त आहेत ते या इन्क्रुजमेंट कमिटीचे चेअरमन आहे आणि 7 अधिकाऱ्यांची एक इन्क्रुजमेंट कमिटी तयार केली आहे इन्क्रुजमेंट काढण्याकरता। आणि ही समिती आता पुन्हा जिल्ह्याचा आणि शहराचा ड्राईव्ह घेईल आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण काढायचे आहेत त्या ठिकाणी तातडीनं अतिक्रमण काढण्याचं काम करणार आहे। आम्ही एक स्पेशल टास्क फोर्स नागपूरमध्ये अतिक्रमण काढण्याकरता आयुक्ताच्या अधीनस्थ या ठिकाणी तयार केला आहे, त्यानुसार याची कारवाई होणार आहे।